उशिरा आणि थंड पण उशिरा होतं. म्हणजे जास्त वेळ ते काय करते, उष्णतेला धरून ठेवते. आणि त्याच्या बिलकुल उलट जमीन तापते पण लवकर आणि थंड पण लवकर होते. मग ती जास्त उष्णतेला जास्त वेळ धरून नाही ठेवू शकत, स्वतःमध्ये सामावून नाही ठेवू शकत स्वतःमध्ये. तर आता आपण तेच अजून डिटेलमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, चला आता मी स्क्रीन शेअर करते. वर्षा वर्षा बेटा, माझा आवाज येतोय वर्षा तुला? बाकी मुलांना येतोय माझा आवाज? येतो मॅम. ठीक आहे, चला आपण लास्ट क्लासमध्ये काय केलेलं ते थोडस शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. येस मॅम. हा बघा, आता इथे तुम्हाला दिसतंय आपण लास्ट क्लासमध्ये हे बघितलेलं की पाण्याचं हो कसं विसंगत आचरण आहे. पाण्याला आपण थंड थंड जसं जसं करत जाऊ तर त्याचं आकुंचन व्हायला पाहिजे, आकारमान कमी 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 होत जायला पाहिजे. तर ते 4 अंशापर्यंत कमी कमी होतं पण 4 अंशाला परत एकदम वाढतं. बर्फाला जास्त जागा लागते पाण्यापेक्षा. म्हणून पाण्याचं हे आचरण विसंगत आहे पण ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे कसं फायदेशीर आहे ते आपण बघितलेलं की जलचर जे आहेत ते कसे जिवंत राहतात पाण्याखाली, है ना. हे तुम्ही मूवीज मध्ये सिरियल मध्ये बघितलं असेल की पाण्या जिथे पण असे हे बर्फाळ खंड आहेत, वरचा थर बर्फ असतो पण त्याच्या खाली जे आहे ते पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये मग हे जलचर जिवंत राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपण मग अजून काय बघितलेलं, दवबिंदू. ज्या तापमानामध्ये काय होतंय ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आठवतंय ना, की हवेची पण एक क्षमता असते पाण्याच्या वाफेला धरून ठेवण्याची आणि ती तापमानावर अवलंबून असते. आता किती तापमानाला किती धरून ठेवते? 1 किलोग्राम हवा 40 अंश तापमानाला किती पाण्याची वाफ धरून ठेवते आठवते तुम्हाला? नंबर बघितलेला आपण गेल्या वेळी. दिव्या, आठवतात ते नंबर? 40 अंशला किती होतं? काहीतरी 26 का 27 ग्रॅम होतं ना, पाण्याची वाफ तेवढी धरून ठेवते असं होता ना तो नंबर. किती होता आकडा जरा बघा पुस्तकात. आणि 20 अंशाला किती धरून ठेवते? 14 ग्रॅम, काहीतरी 14 पॉईंट कितीतरी ग्रॅम, हा 14.7 ग्रॅम. आणि 40 अंशाला ती किती धरून ठेवते? 40 अंशाला 40च ग्रॅम धरून ठेवते. तर जेवढे जास्त तापमान तेवढे जास्त ती बाष्प स्वतःमध्ये धरून ठेवते. मग उरलेल्या बाष्पाचं काय होतं? उरलेल्या बाष्पाचं परत संघनन होतं, म्हणजे उरलेला बाष्प परत पाण्यामध्ये कन्वर्ट होतो. तेच आपल्याला पाण्याचे बिंदू 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 तापमान म्हणजे वातावरणात दिसतात. झाडांच्या पानावरती, काचेवरती ते आपल्याला पाण्याचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स बनलेले दिसतात. त्यालाच आपण दवबिंदू म्हणतो. ठीक आहे, हे पण बघितलेलं आपण. त्याच्यानंतर ना अजून काय बघितलेलं, आता आज हा टॉपिक आपण बघणार आहोत, विशिष्ट उष्माधारकता, म्हणजे उष्णतेला धरून ठेवणं जास्तीत जास्त. ठीक आहे, तर ते काय आहे हे आज आपण बघणार आहोत. तर लास्ट वाला जो व्हिडिओ आपला प्ले पूर्ण नव्हता झाला तो मी परत एकदा लावते, म्हणजे आपल्याला काय करता येईल, कंटिन्यू करता येईल. तोच टॉपिक पुढे एक्सप्लेन करून व्यवस्थित कंटिन्यू करता येईल. संकल्प बेटा, तुला आवाज येतोय माझा? संकल्प,
सॉरी संकल्प नाही, संदीप. संदीप आवाज येतोय का रे? हो मॅम. ठीक आहे, चला हा व्हिडिओ बघा, इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये उष्मा धारण करण्याची हीट कॅपॅसिटी, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, ते काय तुम्हाला कळेल. ठीक है, चला बघूयात आता हा वीडियो. एक में पानी और दूसरे में अल्कोहल और दोनों में 1-1 डिग्री सेल्सियस हमें टेम्परेचर इंक्रीज करना है. हेलो गाइस, वेलकम. आज हम डिस्कस करेंगे हीट कैपेसिटी एंड स्पेसिफिक हीट कैपेसिटी होती क्या है और इसका रियल लाइफ में हम रोज कैसे यूज करते हैं. मान लीजिए हमें ये कहा गया आपको 1 कप चाय और 5 कप चाय बनानी है, तो आप मुझे बताइए कौन से चाय जल्दी बन जाएगी, एक कप वाली या फिर 5 कप वाली. अब जरा इसे ऐसे सोचिए कि मान लीजिए कि जो 1 कप वाली चाय है उसमें इतना ही पानी भरा होगा और जो 5 कप वाली चाय है उसमें थोड़ा ज्यादा पानी भरा होगा. अब इसको ए नाम दे देते हैं और इसको बी नाम दे देते हैं. अब इसकी जो हीट है उसको Q1 बोल देते हैं और इसकी हीट को Q2 बोल देते हैं. अब दोनों में मान लीजिए हमें 1 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना है, तो कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या फिर 1 कप वाला. ओके, तो अब इसमें सोचिए कि कौन ज्यादा हीट अब्सॉर्ब कर पाएगा, 5 कप वाला या 1 कप वाला. तो 5 कप वाला ज्यादा हीट अब्सॉर्ब कर लेगा क्योंकि ये ज्यादा है. और हमारी चाय कौन सी जल्दी बन जाएगी, 1 कप वाली. ये तो बस कॉमन सेंस है. तो दूसरे सिनेरियो पर देखते हैं. मान लीजिए दोनों ही हमें 5 कप वाली चाय बनानी है. अब इसके अंदर अगर एक फर्स्ट में अगर 2 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना हो और सेकंड में 5 डिग्री सेल्सियस का टेम्परेचर इंक्रीज करना हो, तो किसको ज्यादा हीट हमें देनी पड़ेगी. तो फिक्स सी बात है, जिसमें सबसे ज्यादा टेम्परेचर इंक्रीज करना है उसे ही हमें सबसे ज्यादा हीट देनी पड़ेगी. तो क्यू मुलांनो, हे आपण असं पण समजू शकतो बघा. हिवाळ्यामध्ये पाणी नळाला खूप थंड येतं, थंडावा असतो तर, हो की नाही. हो तर मग हिवाळ्यामध्ये मग चहा बनायला थोडा जास्त वेळ लागतो का, कारण आपल्याला उष्णता पण जास्त द्यावी लागते ना, तापमान खूप जास्त वाढवावं लागतं. हिवाळ्यामध्ये समजा पाण्याचं तापमान आहे किती, 22 अंश. सकाळी पहाटेचं तापमान आपण घेतोय 22 अंश. त्या 22 अंशावरून 100 पर्यंत न्यायचंय आपल्याला, मग आपल्याला जास्त उष्णता देऊन त्याला उकळवावं लागतं. आणि ह्याच्या बिलकुल उलट, गरमीच्या दिवसामध्ये तापमान आहे समजा 30, मग 30 पासून 100 पर्यंत न्यायला आपल्याला कमी उष्णता द्यावी लागते, है ना. म्हणजे थंडीमध्ये उष्णता जास्त शोषली जाते पाण्याद्वारे आणि गरमीमध्ये पाण्याद्वारे उष्णता कमी शोषली जाते, कारण ते ऑलरेडीच गरम है. Q2 इज ग्रेटर देन Q1. अब मान लीजिए कि अगर डिफरेंट मटेरियल हो, जैसे कि मान लीजिए एक में पानी और दूसरे में अल्कोहल हो और दोनों में 1-1 डिग्री सेल्सियस हमें टेम्परेचर इंक्रीज करना है, तो ये भी फिक्स सी बात होगी कि दोनों में जो हीट होगी वो सेम नहीं होगी. Q1 एंड Q2 इज नॉट इक्वल. इन सारी चीजों से हम क्या बोल सकते हैं कि हीट कैपेसिटी होती क्या है. देखिए कि हीट कैपेसिटी ऑफ ए बॉडी इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ हीट अब्सॉर्ब्ड और रिजेक्टेड टू द चेंज द टेम्परेचर बाय 1 यूनिट. ठीक है, 1 यूनिट टेम्परेचर चेंज करने के लिए जितनी हीट उसे एब्सॉर्ब करनी पड़े, अवशोषित करनी पड़े या रिजेक्ट करनी पड़े, यानी कि निकालनी पड़े बाहर, वही उस बॉडी की क्या कहलाएगी, हीट कैपेसिटी कहलाएगी, ऊष्माधारिता कहलाएगी. अब देखिए रिजेक्टेड का तो समझ में आया, लेकिन एब्सॉर्ब का कहाँ समझ में आया. ये हमें बहुत कम देखने को मिलता है इसका एग्जाम्पल. अब जरा सोचिए कि मान लीजिए आपने एक कुल्हड़ में चाय पी और एक नॉर्मल जो चाय का गिलास होता है, कप होता है, उसमें आपने चाय पी. तो बताइए आपको चाय ज्यादा अच्छी किस में पीने में लगेगी. हो सकता है ये डिफरेंट वेरी करते हो, लेकिन यहाँ पे बस मैं ये एग्जांपल लेना चाहता हूँ हीट कैपेसिटी को समझाने के लिए. इसलिए यहाँ पर हम इस एग्जांपल को उस नजर से देखने की कोशिश करेंगे. जो कुल्हड़ वाली चाय है वो थोड़ी अच्छी लगती है पीने में. क्यों? क्योंकि उसकी जो बना होता है वो मिट्टी का बना होता है और वो हीट को एब्जॉर्ब कर लेता है अंदर. उसकी जो हीट कैपेसिटी होती है वो ज्यादा होती है. इसलिए जब भी हम गर्म चाय पीते हैं तो हमारे जो होठ है वो जलते नहीं है और इजीली हम पी सकते हैं उसके अंदर, कुल्हड़ के अंदर चाय. और जो कि कप वगैरह है उनमें हमको थोड़ी देर चाय को ठंडे होने देना पड़ता है. इसलिए जो कुल्हड़ वाली चाय है थोड़ी ज्यादा अच्छी लगती है क्योंकि इसकी हीट कैपेसिटी ज्यादा होती है.
अब देखिए जो हीट सप्लाइड है वो किस किस चीज पर डिपेंड करी, मास पर डिपेंड करी, मटेरियल का मास कितना है ना, 1 कप है या 5 कप है, इनटू टेम्परेचर राइज पर डिपेंड करी कि भाई टेम्परेचर किस तरीके से राइज करना है, 5 डिग्री बढ़ाना है या 2 डिग्री सेल्सियस बढ़ाना है, मटेरियल कौन सा है, वाटर है, अल्कोहल है, क्या है। तो इस तरीके से हमने हीट सप्लाइड निकाला Q इक्वल टू एम डेल टी इंटू सी। अब यहाँ पर जो ये C है उसे हम स्पेसिफिक हीट कहते हैं। ओके, अब एक चीज और देखिए कि स्पेसिफिक हीट कैपेसिटी यहाँ पे कुछ टेबल दी हुई है आपके पास। इस टेबल के अंदर मैं यहाँ पर 2 चीजें लूंगा, एक तो वाटर ले लेते हैं, वाटर की 1 होती है कैलोरी पर ग्राम पर डिग्री सेल्सियस वाले कॉलम में, और कॉपर की 0.0923 समथिंग के आसपास होती है। अब इसके अंदर जरा सोचिए कि वाटर की देखिए कितनी ज्यादा है इन सबसे, नेचर कितनी शानदार चीज है। अगर मान लीजिए समुद्र का पानी या नदी तालाबों का पानी अगर कैपेसिटी थोड़ी कम होती, लगभग कॉपर जितनी होती है 10 गुना इससे कम होती, तो क्या होता। तो नेचर बहुत ही बैलेंस तरीके से बनी हुई चीज है, इसे जितना आप समझने की कोशिश करेंगे उतना ही ज्यादा आपको इसमें इंटरेस्टिंग चीजें मिलती रहेंगी। तो अब स्पेसिफिक हीट की डेफिनेशन भी हम देख लेते हैं। देखिए स्पेसिफिक हीट कैपेसिटी ऑफ ए सब्सटेंस इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ हीट अब्सॉर्ब्ड और रिजेक्टेड टू चेंज द टेम्परेचर ऑफ यूनिट मास ऑफ इट बाय 1 यूनिट। यानी कि अगर मान लीजिए मास की वैल्यू को 1 ले लें और टेम्परेचर को भी 1 ले लें, तो जो हीट सप्लाई देंगे हम वही क्या हो जाएगी, स्पेसिफिक हीट हो जाएगी। ठीक है, तो इस तरीके से हीट कैपेसिटी और स्पेसिफिक हीट कैपेसिटी हमने देखा यहाँ पे, और फिर इनके आगे की कुछ वीडियोस और अच्छे से आएंगे। ठीक आहे मुलांनो, आता आय होप तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितला असेल। काय कळले कोणी मला सांगेल का? थोडस जेवढं पण समजलंय, थोडंफार समजलंय तर सांगा, मग मी एक्सप्लेन तर करणारच आहे। तुषार ट्राय करशील बेटा, व्हिडिओला बघून काय कळलं तुला? तुषार माझा आवाज येतोय का रे? येतोय मॅम। तुषार काय बोलतच नाही। पण ठीक आहे दिव्या, तू सांग बेटा तुला काय कळलं? मॅम त्याच्यामध्ये ना मला समजलं की जर आपण जर उष्णता म्हणजे आपल्याला जर काही म्हणजे कोणताही ऋतू असेल, आपल्याला जर एखाद्या वस्तूला उष्णता द्यायची असेल तर एखादी वस्तू कमी असेल आणि एखादी वस्तू जास्त असेल तर आपण कमी वस्तू ही उष्णता कमी हे करू शकते आणि जास्त वस्तू आहे ना ती जास्त उष्णता शोषून घेऊ शकते। हा बरोबर आहे, ती शोषून घेण्याची त्या वस्तूची पात्रता म्हणजेच उष्णता धारण करण्याची क्षमता आहे। आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीला काय शब्द दिला, तर थांबा टेक्स्टबुक पण बघूयात आपण तुमचं। विशिष्ट उष्णधारकता। हा, एक आहे नुसती उष्माधारकता आणि दुसरी आहे विशिष्ट उष्माधारकता। तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, आता वस्तू वजनाने घेतोय। आता जसं की इथे बघा काय केलं त्यांनी, 1 ग्रॅम पाणी घेतलं, 1 ग्रॅम पाण्याला तापमान उष्णता दिली आपण। 1 ग्रॅम पाण्याला उष्णता दिल्यावर त्या पाण्याचं 1° सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी आपल्याला किती उष्णता जी आहे ती द्यावी लागली, पाण्याने किती धरून ठेवली, तर ते इथे दिलेलं आहे। 1 कॅलरी प्रति ग्रॅम, म्हणजे 1 ग्रॅम पाण्यासाठी आपल्याला किती उष्णता द्यावी लागली, तर त्याची मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती झालेली आहे, 1 झालेली आहे। तर पाण्याची सगळ्यात जास्त आहे, पाण्यानंतर पॅराफिन दिसते आपल्याला, रॉकेल दिसते, रॉकेलची बघा कमी आहे, परत इथे पण अजून दिलेली आहेत, लोखंडाची तर खूपच कमी आहे। आपलं बघा स्टीलचं पण भांड, स्टीलचं भांड लवकर गरम होतं आणि लगेच थंड पण होतं, म्हणून बघा स्टीलच्या कपामध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये ज्यावेळी आपण चहा पितो तर काय होतं, आपल्याला चटका बसतो ना, आणि लगेच चहा थंड पण, आणि चहा थंड झाला की लगेच थंड पण व्हायला लागतो। मग
म्हणजे तो गरम एकदम फास्ट गरम होतोय, थंड पण लगेच होतोय, तर मग चहा प्यायला मजा नाही येत. तर त्याच्याच बिलकुल उलट, आता जसं आपला चिनी मातीचा कप असेल किंवा मातीचा जे कप असेल किंवा इवन काचेचा पण जो ग्लास, तो चहावाला काचेचा ग्लास का देतो? कारण काच काय करते, चहाची जी गरमी आहे ती बाहेर नाही जाऊ देत, त्याच्यामुळे जास्त वेळ चहा गरम राहतो आणि मग आपण शेवटचा पण जो चहाचा एकदम घोट पितोय तो पण गरम भेटतो आपल्याला. नाहीतर स्टीलच्या भांड्यात काय होतं, चहा पीत पीत थंड 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 होत जातोय आणि शेवटचा जो चहाचा जो सिप आहे तो एकदम थंड वाला लागतो आपल्याला, थंड पाणी पिल्यासारखे लागतं आपल्याला. ठीक आहे, तर आय होप आता हे कळलेलं आहे विशिष्ट उष्माधारकता काय असते. सिंपल आहे, 1 ग्राम पाण्याचं 1 अंश तापमान आपण वाढवतोय त्यावेळी जी आपण त्याला उष्णता दिली, तीच उष्णता धरून ठेवण्याची जी त्याची ताकद आहे त्याला आपण विशिष्ट उष्माधारकता म्हणतो. आता ही पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता मग कशी काढायची, हे सूत्र तुम्हाला 8वीला पण होतं. इथे बघा दिलेलं आहे, पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता ती कशी काढणार आपण. पदार्थाचं वस्तुमान, एम म्हणजे वस्तुमान, सी म्हणजे त्याची ही टोटल पदार्थाने शोषून घेतलेली उष्मा आहे, आणि सी काय आहे, नुसतं 1 ग्राम पदार्थाने 1 अंश तापमान वाढवण्यासाठी किती उष्णता शोषून घेतली ही टी आहे. ठीक आहे, तर ही टोटल वस्तुमान, परत 1 ग्राम साठी किती उष्णता लागलेली आणि तापमानामध्ये किती बदल झालाय, टोटल पदार्थाच्या तापमानात किती बदल झाला, आधी किती तापमान होतं नंतर किती तापमान झालं, तर ही आहे ती, म्हणून हे टोटल शोषून घेतलेली उष्णतेचं सूत्र आहे. ठीक आहे, परत पदार्थाने गमावलेली उष्णताचं पण सूत्र सेम तसंच येणार, गमावलेली असो किंवा शोषलेली असो, सूत्र हेच येणार. पदार्थाचं वस्तुमान किती होतं, त्याची विशिष्ट उष्मा किती आणि तापमान कितीने खाली गेलं, कितीने पडलं, तापमानाची घट दिलेली आहे बघा डेल्टा टी, आणि इथे तापमानाची डेल्टा टी म्हणजे काय आहे, वाढ आहे. तर हे सूत्र खूप महत्वाचं आहे, हे सूत्र पाठ करायचंय आपण. ठीक आहे, ह्या सूत्रावरती आधारित आपल्याला जी आहे ती गणित पण असतील. हा, हे बघा इथे खाली गणित दिलेलं आहे, तर आपण हे गणित पण सोडवूया. ठीक आहे, तर आपण आधी मी गणित हे सोडवायच्या आधी आता हे जो सूत्र आहे ते मी सूत्र तुम्हाला जरा एक्सप्लेन करते आपल्या फळ्यावरती, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल की मी नक्की काय म्हणते. मॅम, हा बेटा. मॅम, मला ना लोखंड आणि तांब्यामध्ये फरक असतो सांगा ना. अरे लोखंड म्हणजे आपले हे ब्राऊन कलरचं काळपट दिसतं ते लोखंड, लोखंडाचा खिळा असेल बघ तुझ्या घरी, आणि मंदिरामध्ये तांब्याची भांडी असतील पिवळसर थोड्या कलरची, कॉपर कलर, सॉरी कॉफी, हा तोच फरक आहे. दोघं वेगवेगळे मूलद्रव्य आहेत ना. मॅम, पण त्याच्यानंतर भांडीच बनतात. हा, दोघांची पण भांडी बनतात, दोघं पण धातूच आहेत. असे खूप सारे धातू आहेत ना आपल्याकडे, चांदीची पण भांडी बनवू शकतात, इवन गोल्डची पण भांडी असतात, सोन्याची पण भांडी असतात, काही लोक पूजा करायला वापरतात. तर हे दोन्ही पण मूलद्रव्यच आहेत, धातूच आहेत, पण हे वेगवेगळे धातू आहेत ना. दोघांचा अणु अंक वेगळा आहे, दोघांच्या रासायनिक गुणधर्म वेगळे आहेत. हे तुम्ही ऑलरेडी 7वी 8वी 9वी शिकलाय ना. हो मॅम. हा, तोच फरक आहे. दोघं वेगवेगळी मूलद्रव्य आहेत, दोघं वेगवेगळे धातू आहेत, दोघांचा अणु अंक वेगळा आहे. अणु अंक माहितीये काय आहे? येस मॅम. हा, ठीक आहे, चला तर आता मी परत एकदा एक्सप्लेन करते, नीट समजून घ्या. सगळ्यात आधी तर आपण काय समजून घेऊया, विशिष्ट उष्माधारकता. आता विशिष्ट उष्माधारकतासाठी बघा आपण काय करतोय. आता समजा मी हे एक पात्र घेतलं, ठीक आहे, आणि ह्या पात्रामध्ये काय घेतलंय, हे एकदम थोडस हे किती पाणी घेतलं मी, हे पाणी किती घेतले, 1 ग्रॅम, कळते बेटा, 1 ग्रॅम. आणि मी काय केले, ह्याच्यामध्ये एक टाकलंय थर्मामीटर, ह्याच्या आतमध्ये मी काय टाकलेलं आहे, एक थर्मामीटर, आपली तापमापी टाकली आहे, तापमापी टाकून ठेवलेली आहे. तर आता समजा असा थोडा ऑक्टोबरचा वगैरे मधला काळ आहे,
ज्यावेळी ज्यांना तापमान खूप जास्त आहे ना, खूप तापमान कमी आहे. तर मी आधी काय नोट केलं, तर मी आधी पाणी गरम करायच्या आधी मी त्या पाण्याचं तापमान नोट केलं. तर ते पाण्याचं तापमान किती होतं, पाण्याचं तापमान किती होतं ते सुरुवातीचं तापमान घेऊया. समजा T1. T1 किती घेतलं मी, तापमान मी आहे T1 मोजलं, तर ते T1 किती होतं, से फॉर एक्झाम्पल 28 अंश होतं. किती होतं, 28 अंश. हा, मग मी काय केलं, ह्याला गरम केलं, बर्नर ठेवला इथे खाली आणि पाण्याला गरम केलं. आणि पटकन मी बघितलं हे आधी जे इथे 28 होतं ते जसं 29 वरती आलं इथे, पटकन मी गॅस ऑफ केला आणि T2 किती नोट केलं, 29 अंश. तर मग मी बघितलं हे 1 ग्रॅम पाण्याला हे दोघांचं मग फरक इथे डेल्टा टी किती येईल, पाण्याच्या तापमानात किती फरक केलाय आपण, T2 वजा T1 किती आहे, 1 अंश. हा, तर म्हणजे मी पाण्याचं तापमान फक्त 1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढवलंय. तर 1 ग्राम पाण्यासाठी 1 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवण्यासाठी मी जेवढी उष्णता दिली त्या उष्णतेला आपण काय म्हणतोय आता इथे, सी असं नाव देतोय. सी म्हणजेच काय आहे, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, त्याची उष्णता, विशिष्ट उष्माधारकता. कळलं. आणि मग त्या तक्त्यामध्ये ती आपल्याला दिलेली आहे 1 ग्रॅम 1 कॅलरी. समजा हा 1 कॅलरी उष्णता देतोय आपण त्या पाण्याला. 1 कॅलरी प्रति काय होतं ते, डिग्री सेल्सिअस है ना, डिग्री सेल्सिअस होतं ना ते. मॅम तिथं AL पर जी अंश सी असं लिहिलंय. हा, तेच कॅलरी प्रति डिग्री सेल्सिअस, अंश सी म्हणजेच डिग्री प्रति सेल्सिअस. तर ही आहे काय, विशिष्ट उष्माधारकता. 1 ग्राम पाण्यासाठी किती उष्णता त्याने धारण केली आहे. तर किती उष्णता धारण केली, 1 कॅलरी उष्णता त्याने धारण केली आहे 1 अंश तापमान वाढवल्यानंतर ना पाण्याने. आता मग सेम 2 अंश केलं तर, 2 अंश केले तर मग किती होईल, 2 वाढेल 3 ने वाढेल असं होईल. आता ही झाली विशिष्ट उष्णता. पण पाण्याची विशिष्ट उष्णता काढली, अशी लोखंडाची काढली, परत तांब्याची काढली, अशी वेगवेगळ्या पदार्थांची उष्णता त्यांनी काढून ठेवली आणि त्याचाच तो तक्ता बनवलाय. आता तक्ता तो ओपन करून पुढे ठेवा बेटा. आता आपण बघूयात. आता समजा मी पाणी नाही घेतले, इथे मी काय घेतलेलं आहे, एक दुसरं पात्र घेतलं आणि ह्याच्यामध्ये समजा मी घेतले रॉकेल. काय घेतले, रॉकेल घेतले. आणि रॉकेलचं नुसतं मी आधी जर समजा हे थोडंसं रॉकेल घेतलं असतं, 1 ग्रॅम रॉकेल घेतलं असतं आणि रॉकेलसाठी मी सी म्हणजे त्याची विशिष्ट उष्मा काढली, तर रॉकेलची विशिष्ट उष्मा त्या तक्त्यात किती दिलेली आहे बघून सांग जरा दिव्या. 0.52. हा, 0.52 है ना. तर रॉकेलसाठी सी किती आहे, 0.52. पण आता मी काय केलं, रॉकेल जे आहे ना, समजा मी आता इथे 1 किलो घेतले रॉकेल. किती घेतले पाण्याचं, रॉकेलचं वस्तुमान एम किती आहे, 1 किलो. हा, आणि समजा सुरुवातीचं तापमान रॉकेलचं सुरुवातीचं तापमान होतं 28 अंश. आणि मी आता त्याला गरम केलं पाण्याला इथे खालून हीट दिली, गरम केलं त्याला. आणि मी बघितलं, सॉरी नॉट पाणी, रॉकेल. आणि मी आता बघितलं की मी त्याचं तापमान जे आहे ते 30 वर घेऊन गेले, 30 अंश सेल्सिअस वर घेऊन गेले. तर माझा इथे डेल्टा किती येईल मग, डेल्टा टी 2 अंश सेल्सिअस. हा, T2 वजा T1 मग किती येईल, 2 अंश सेल्सिअस. बरोबर आहे. आणि सी ऑलरेडी आहे. मग आता मला शोधायचंय की किती गरमी खाल्ली याने, म्हणजे किती उष्णता खाल्ली या रॉकेलने आपल्याला 2 अंशाने हे करण्यासाठी. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, क्यू म्हणणार आहे. त्याने किती उष्णता शोषून घेतली, क्यू. आणि ह्या क्यूच काय सूत्र आहे, एम डेल्टा टी सी, किंवा सोप्या भाषेत MCT म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो, MC डेल्टा टी.
MCT लक्षात राहतं ना पाठ करताना, म्हणून. तर एम किती आहे माझं? 1 किलो. अच्छा थांबा, मी किलो नको लिहायला, आपण सोडूयात ह्याला. 1 आहे गुणिले टी किती आलाय बेटा आपला? डेल्टा टी आलाय 2 आणि 2 अंश 0.52 सी आहे. तर हा तिघांना गुणल्यावरती काय येते उत्तर? हे बेक तर बेच येणार आणि 2 ने परत, तर बे दुनी 4, 5 दुनी 10, 5 1, बे 0 0 आणि 1, 1.04 कॅलरी. आता इथे इथे कॅलरी नाही येणार, इथे येणार किलो कॅलरी. किलो कॅलरी काय येणार? कारण इथे वस्तुमान आपण किलो मध्ये घेतलेलं म्हणून. तर किलो कॅलरी प्रति डिग्री सेल्सिअस एवढी उष्णता त्याने शोषून घेतली. कोणी? रॉकेलने. ठीक आहे. आता सेम असंच गणित पुस्तकामध्ये पण दिले, आपण ते पण आता समजून घेऊयात. ठीक आहे. हा टॉपिक ना, जर तुम्हाला 11वी 12वीला फिजिक्स शिकायचं असेल, सायन्स शिकायचं असेल तर खूप महत्वाचं आहे. तसं सोपं आहे पण नीट लक्ष देऊन समजून घ्यायची गरज आहे. ठीक आहे. आता जसे की मी आता इथे एक घेतलं, हे तुमच्या पुस्तकातलं गणित मी इथे कॉपी केलंय, हे बघा. दिसतंय? आता इथे बघा काय दिलंय? 5 किलो वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? तर मग पाण्याचं वस्तुमान म्हणजे काय दिलंय? एम दिलेला आहे. आणि पाण्यासाठी सी त्या तक्त्यावरून माहिती आपल्याला 1 कॅलरी किलो कॅलरी प्रति केजी आहे. परत अजून अच्छा, हे किलोग्रॅम किंवा ग्रॅम पण मेन्शन करायचंय बरं का खाली छेदामध्ये. मगाशी मी ते मेन्शन नव्हतं केलं, ते करेक्शन करा. आणि डेल्टा टी तापमानामध्ये आपण किती वाढ करतोय? तर 20 पासून 100 पर्यंत घेऊन गेलोय म्हणजे 80 डिग्री. तर मगाशी तेच हे आपण क्यू लिहूया, त्याला क्यू MCT सूत्र लिहिलं. तर मास 5 आहे, वस्तुमान सी हा आपला 1 आहे आणि डेल्टा टी किती? 80 ने वाढवलं. तर झालं, सगळ्यांना गुणलं तर उत्तर आलं 400 किलो कॅलरी. किती उष्णता आपण शोषून घेतली पाण्याने? 1 किलो पाण्याने 400 किलो कॅलरी उष्णता शोषून घेतलेली आहे. अजून एक गणित असं सिमिलरली दिलेलं आहे पुस्तकामध्ये. हे जरा चांगलंच लांब गणित आहेत, 2-3 जी गणितं दिलेली आहेत. आता ही गणितं जे आहे तुम्हाला दुसरं वालं गणित मी एक्सप्लेन करते. मग ह्याच्यावरच आधारित मुलांना तुम्ही ना स्वाध्यायामध्ये जी दिलेली असतील ना गणितं ती ट्राय करा. नाही आली तर मी सोडवून देईलच ऑफकोर्स. येस मॅम. हे बघा दुसरं अजून एक गणित जे दिलेलं आहे बघा. दिसते क्लिअरली स्क्रीन? स्क्रीन दिसतेय? दिसते मॅम. चला आता हे गणित तुमच्याकडे हवं तर पुस्तक आहे, पुस्तक उघडून ठेवा समोर. ते सोडवलेल्या उदाहरणामधलं हे गणित आहे. तर आता बघा, ह्याला मी झूम करते. काय दिलंय? 100 ग्रॅम वस्तुमान. जसं मी सांगितलंय फिजिक्स मध्ये जसं जसं वाचत जाईल पटकन लिहून काढायचं. आता 100 ग्रॅम वस्तुमान म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? वस्तूचं एम दिलेलं आहे, मास दिलेलं आहे. तर दिलेली माहिती आपण काय करूयात? एम इथे किती लिहिलं? 100 ग्रॅम. सध्या 100 ग्रॅमच लिहून ठेवूया, बघूया काय होतंय. असलेल्या तांब्याच्या गोळ्याला
100 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता देऊन 195 ग्रॅम वस्तुमान व 20 अंश डिग्री तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीच्या पाण्यात सोडला. कॅलरी मापीचे वस्तुमान. अच्छा. हे गणित आठवते तुम्हाला मुलांना? 8वी मध्ये होतं. ठीक आहे. आधी हे गणित एक्सप्लेन करायच्या आधी मला तुम्हाला ना कॅलरी मापीचं आठवण करून द्यावी लागेल. थांबा, हे गणित आपण नंतर करूया. कॅलरी मापी काय असते माहितीये? येस मॅम. हे बघा, हे पुस्तकामध्ये हा जो पुढचा टॉपिक दिलाय तुम्हाला, हा आधी करूया, मग त्याच्यावर आधारित ते गणित आहे. ह्याच्यामध्ये बघा काय दिलेले आहे. हे जे आहे ना उष्णतेचे देवाणघेवाण, हा जो टॉपिक आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो. जस्ट जनरल एक्झाम्पल देते. आता थंडीचे दिवस आहेत, बरोबर आहे? थंडीचे दिवस आहेत, मग तुम्ही सगळे गरम पाण्यानेच आंघोळ करत असाल. हो. पाणी तापवलं आणि ते गरम पाणी आपण बादलीत घेतलं, तर हात घालून बघितलं, अरे ते तर खूप जास्त गरम आहे. मग तुम्ही काय करता? थंड पाणी टाकता. हा, मग थंड पाणी टाकल्यावरती मग जेवढं पाणी थंड होतं ते तेवढंच पाणी थंड राहतं का त्याच्यात मिक्स केल्यावर? नाही मॅम. हा, म्हणजे काय होतं, जे एकदम गरम पाणी होतं ते थोडंसं थंड होतं आणि जे थंड पाणी टाकलं ते थोडंसं परत गरम होतं आणि दोन्ही पाणी काय होतात, समान होऊन जातात, है की नाही? आणि मग आपल्याला जेवढं गरम पाणी पाहिजे तेवढंच गरम ते राहतं. ना एकदम गरम आहे ना एकदम थंड आहे. मग व्यवस्थित तापमानाच्या पाण्याने मग आपण आंघोळ करतो, बरोबर आहे? सिंपल. याचा अर्थ काय? थंड पाण्याने आणि गरम पाण्याने काय केली, एकमेकांमध्ये उष्णतेची देवाणघेवाण केली की नाही? हो, नाही, काहीतरी रिप्लाय पाहिजे मला. हो मॅम. हा, सेम टू सेम. अजून एक उदाहरण, चहा. एकदम गरम गरम मम्मीने कपामध्ये चहा दिलाय, पण तुम्ही टीव्ही बघण्यामध्ये मग्न आहे, तर तो चहा तसाच पडून राहिला. काय होतं थोड्या वेळानंतर? थंड होतो मॅम चहा. है ना? थोड्या वेळाने चहा आपोआपच थंड होतोय. का असं झालं बर? पण चहामध्ये तर आपण थंड पाणी नाही टाकलं तरी पण चहा थंड झाला, कसं काय? मॅम कारण तो उघडच होता आणि म्हणून. हा, उघडं होतं तर त्याच्यामुळे मग काय झालं? मॅम त्याची जी उष्णता आहे ना ती कमी कमी होत गेली. कुठे गेली त्याची उष्णता? हवेमध्ये. हा, आणि त्याची उष्णता जी आहे त्याने आपण बघितलेलं की नाही, 3 मोड, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर काही उष्णता जे चहाचा जो कप आहे त्याने शोषून घेतली, काही उष्णता जी आहे हवेमध्ये गेली कन्व्हेक्शनद्वारे, आणि बाकीची पण उष्णता जी आहे वातावरणामध्ये पसरली रेडिएशनद्वारे. आठवते ना 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, 3 माध्यमातून हवा उष्णता कशी सोडली जाते. तर त्या 3 प्रोसेसमुळे उष्णता जी आहे ती आसपासच्या परिसरात पसरली. का पसरली? असं का बरं झालं? का असं झालं? आज प्रश्न. आपण बघा पाणी गरम करताना असंच मजा म्हणून पाणी गरम होत असताना पाण्याच्या वरती, पाण्याला चिटकवू नये, पाण्याच्या वरती असा हात धरला की आपल्या हाताला ती गरम वाफ जाणवते. तर इथे पण एक प्रश्न आहे, जसं न्यूटनला प्रश्न पडलेला, अरे ऍपल खालीच का पडलं, तसं ही पाण्याची गरम वाफ वरच का जाते? कोण सांगेल मला? मॅम कारण तो उष्णता विनिमयाचं तत्व आहे ना त्याच्यानुसार. हा, बघा नेहमी ना लक्षात ठेवा मुलांनो. हा, मी आता हे समजवायला तुम्हाला एक प्रश्न विचारते, थांबा. आता बघा,
मी काय केलंय, इथे ना एका भांड्यामध्ये एक कपच माना हा चहा आहे, ठीक आहे. आणि ह्या चहाचं तापमान समजा 90 अंश सेल्सिअस, आताच जस्ट उकळता चहा कपामध्ये ओतल्या, ठीक आहे. आणि आता काय केलं, त्याच्यामध्येच नंतर ना वरतून थोडस दूध टाकलंय आणि ते दूध जरा थंडच दूध होतं, 30 अंश तापमानाचं ते दूध होतं, बरोबर आहे. आता त्याला मिक्स केलं. आता काय होईल पुढे, कोण कोणाला गरमी देईल आणि कोण कोणाची गरमी घेईल. मॅम परत एकदा सांगा. बेटा चहा आहे 90 अंशाला आणि त्याच्यामध्ये मी थंड 30 अंशाचं दूध टाकलं, तर कोण कोणाची गरमी घेईल, कोण कोणाला गरमी देईल. मॅम दूध ना चहाची गरमी घेईन आणि चहा दूधची थंडी घेईन. हा, तर आता खरं होतंय काय मी तुम्हाला सांगते, की समजा आता आपल्याकडे की नाही दोन वस्तू आहेत, दोन वस्तू मी अशा चिटकून ठेवल्या एकमेकांना. मॅम हा काय, वस्तू ना आपली उष्णता गमावते आणि नाही मॅम, उष्ण वस्तू आपली उष्णता गमावते आणि थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. हो एक्झॅक्टली बरोबर आहे. पण अजून थोडं ऍडव्हान्स लेवलवर तुम्ही पुढे जाऊन शिकला तर काय होत असतं ना मुलांनो, समजा ही एक वस्तू आहे, 1 नंबर 2 नंबर अशा दोन वस्तू आहेत आणि ह्या वस्तूचं तापमान समजा 100 अंश आहे आणि ह्या दुसऱ्या वस्तूचं तापमान आहे समजा 70 अंश आहे. तर दोघं पण एकमेकांना उष्णता देत असतात. असं नाही की नुसती गरम वस्तूच देते, असं नाहीये. दोघं पण एकमेकांना उष्णता देतात, हे पण देते ही पण देते. पण गरम वस्तू जी आहे ती जास्त उष्णता देते. समजा ही Q1 आहे, जी Q1 देते आणि ही घेणारी उष्णता जी आहे ती Q2 आहे समजा. तर जी गरम वस्तू जी उष्णता जास्त देते आणि थंड वस्तू पण आपली उष्णता जास्त देते, म्हणजे उष्णता देते पण ती जरा कमी देत असते. आता जसे की फॉर एक्झाम्पल ही 100 वाली किती उष्णता देतोय, समजा 200 कॅलरी उष्णता देते आणि 70 वाली उष्णता किती देते, समजा नुसती 20च कॅलरी उष्णता देते. म्हणून जास्त मग देणारी उष्णता कोण आहे, जास्त गरम वाली वस्तू जास्त उष्णता देते, त्याच्यामुळं ती आपली जास्त उष्णता गमावते आणि ही जी थंड वस्तू आहे ती उष्णता जेवढी देते त्याच्यापेक्षा जास्त तर शोषून घेते, देते 20 आणि घेते 200. असं करत करत मग तोपर्यंत ही उष्णतेची देवाणघेवाण होते जोपर्यंत दोघांचं पण तापमान समान होत नाही. कळतंय? हो मॅम. म्हणजे गरम वस्तू पण काय करते, उष्णता देते उष्णता घेते, थंड वस्तू पण उष्णता देते उष्णता घेते. एका हाताने देते एका हाताने घेते असं म्हणू शकतो आपण. पण गरम वस्तू देताना जास्त देते, घेताना थोडी घेते आणि थंड वस्तू काय करते, देताना थोडी देते घेताना जास्त घेते. मग ह्यालाच आपण म्हणतो उष्णतेची देवाणघेवाण. आणि त्याचा एंड रिझल्ट काय मिळतो आपल्याला, आपल्याला समजतं की अरे गरम वस्तूची जास्त उष्णता कमी झाली, गमावली तिने, आणि थंड वस्तूने उष्णता कमावली. ठीक आहे. हा, आता उष्णता कोणी किती दिली आणि कोणी किती घेतली हे आता आपण समजून घेऊया. हे मोजायचं कसं बर. आता मगाशी जसं मी म्हंटल ना, काय केलेलं मी गरम गरम चहामध्ये दूध टाकलं, तर चहाने किती उष्णता गमावली आणि दुधाने किती उष्णता कमावली हे कसं माहिती पडणार आपल्याला, कारण तापमान म्हणजे उष्णता नाही हे आपल्याला समजलेलं आहे की नाही. तापमान म्हणजे आपण किती गरमी देतोय, उष्णता म्हणजे आपण किती गरमी देतोय ते आहे. आणि गरमी किती जास्त किंवा कमी आहे हे थोडंसं तापमान आपल्याला त्याची आयडिया देतं. पण गरजेचं नाहीये की जेवढी उष्णता असेल तेवढंच तापमान असेल. जसं आपण बघितलेलं, पाण्याला आपण उकळवतोय तर उष्णता देतोय 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 पण काय तापमान काय वाढच ना, है ना. म्हणून तापमान आणि उष्णता वेगवेगळे आहेत. मग तापमान तर सोपं आहे मोजायला, आपण तापमापीने तापमान मोजू शकतो. उष्णता कशी मोजायची, उष्णता कशी मोजायची, मग त्याच्यासाठी एक नवीन इन्स्ट्रुमेंट आहे, एक नवीन उपकरण आहे ज्याला आपण म्हणतो
कॅलरी मापी. तर ते कॅलरी मापी आता कसं काम करते ते आपण जरा एका व्हिडिओमध्ये बघूयात. ते बघितल्यावर तुम्हाला जास्त समजेल. प्रयोगशाळेमध्ये कोणी कोणी कॅलरी मापी बघितले शाळेमध्ये मुलांनो? हात वर करा. कोणीच नाही बघितली? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. कॅलरी मापीला इंग्लिशमध्ये कॅलॉरीमीटर म्हणतात. चला हा व्हिडिओ बघू. हा व्हिडिओ मी आपल्या ग्रुपमध्ये पण टाकेल मुलांना, डोंट वरी. ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट करून बघतोय आपण आता. चला कैलोरीमीटर। तो आज इसमें आपको हम दिखाएंगे, यहाँ पर क्या हुआ दिया है, एक वायर दिया हुआ है जो आपको मेन स्विच में लगाना होता है। देन अगर मैं बात करूँ इसके पीछे, ये देखिए एक स्विच दिया हुआ है जिसको आपको ऑन ऑफ कर सकते हैं। ओके, तो मैं इसको ऑफ करूँगी तो ये बंद हो जाएगा और ऑन करूँगी तो खुल जाएगा। तो अभी मैंने इसको ऑन कर लिया है। अब मैं आपको दिखा देती हूँ, यहाँ पर जो दिया हुआ है ये ऊपर क्या है, फिल्टर्स दिए हुए हैं अलग अलग कलर के, वॉयलेट से लेके रेड तक के। विबग्योर आपको पता ही है, पूरा स्पेक्ट्रा होता है विजिबल लाइट का। ओके, 400 नैनोमीटर से 680 नैनोमीटर तक। देन मैं बात करूँ, यहाँ पर एक रोटेटिंग डिस्क दी हुई है जिसमें आप अलग अलग जो इंटेंसिटी है उसको मेजर कर। मैं इसको वॉयलेट में वाटर मिला लिया जिससे कि मैं आपको डिफरेंट डिफरेंट कलर को कैसे एब्जॉर्ब करता है ये वो दिखा सकूँ। ये है हमारा। अच्छा, इथे ना मुलांनो, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये हा जो बॉक्स दाखवलाय ना, हे प्रॉपर एक इलेक्ट्रिक कॅलॉरीमीटर आहे जे उष्णता मोजणार आहे. पण हे इन्स्ट्रुमेंट तुमच्या इकडे अवेलेबल असेल असं नाही, हे तुम्हाला जस्ट माहितीसाठी दाखवले की असं पण कॅलॉरीमीटर असतं. तुमच्या प्रयोगशाळेमध्ये जे अवेलेबल असू शकतं ते वालं कॅलॉरीमीटर पण मी आता तुम्हाला दाखवते, जे मी पण माझ्या कॉलेजमध्ये असताना यूज करून उष्णता काढलेली होती. ठीक आहे, आता ते मी तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये ते वापरून आपण कसं उष्णता मोजू शकतो, की वस्तूने किती उष्णता घेतली किंवा गमावली ते कसं आपण करू शकतो. आता हा इंग्लिश मध्ये व्हिडिओ, मी त्याचा आवाज बंद करते आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करते त्याला. ठीक आहे, काय आहे ते आधी आपण बघून घेऊ. छोटासाच व्हिडिओ आहे. Calorimeter. The exchange of heat depends on 3 factors. First, mass of the substance, or M. Second, specific heat of the substance, or S. Third, difference in the temperature of the substances, or T. We use calorimeter to find the specific heat of the substance. A calorimeter is a cylindrical copper container kept inside a wooden box. The space between the container and the wooden box is filled with cork, sawdust, glass, or wool. That is basically a substance which is a non-conductor. The wooden container has a lid inserted with a stirrer, and it also has a thermometer. A measured mass of water is taken in the calorimeter and its temperature is noted T1. The substance whose specific heat is to be found is heated up to temperature T2 and then transferred to the calorimeter.
The water in the calorimeter is stirred and the final temperature of the mixture T3 is found. With the help of mathematical formula, heat lost is equal to heat gained. We can calculate the specific heat of the substance. अच्छा, मी ह्याच्यामध्ये आता परत एक्सप्लेन करते मुलांनो. हे बघा, हे काय आहे, हे एक बाहेरचं लाकडाचं हे बॉक्स आहे. लाकडाच्या बॉक्समध्ये आतमध्ये हे काय आहे, आपला पेला असतो ना, कॉपरचा पेला, तांब्याचा पेला, हा तांब्याचा पेला असतो. आणि त्या तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी असतं. कॅलरीमीटर मध्ये नेहमी आपण पाणीच घेतो. तर पाण्याचं आधीचं किती तापमान आहे ते आपण मोजतोय. आणि मग काय केलं, ज्या दुसऱ्या वस्तूचं आपल्याला विशिष्ट उष्मा काढायचा आहे, समजा मला माहिती नाही, एक माझ्याकडे कुठल्या तरी वेगळीच वस्तू आहे, समजा लोखंडाचा विशिष्ट उष्मा मला माहिती नाही, लोखंडाचा मला विशिष्ट उष्मा काढायचा आहे. मग मी काय करणार, लोखंडाचं तो गोळा घेणार आहे, ते लोखंडाचं मी वजन करणार. इथे पाण्याचं पण किती वस्तुमान आहे ते मी नोट केलं. मग M1 आहे, पाण्यासाठी आपण M1 घेऊया. पाण्याचं वस्तुमान घेतलं, पाण्याचं तापमान पण घेतलं सुरुवातीचं किती, आणि पाण्याचं विशिष्ट उष्मा 1 आहे, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ना त्या वस्तूचा पण विशिष्ट उष्मा म्हणजे आपल्याला C काढायचंय. मग त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे मगाशी बघा ते लोखंडाचं ते सिलेंडर होतं, त्याला गरम केलं, त्याचं वस्तुमान माहितीये, त्याला ह्याच पाण्यामध्ये टाकलं आणि मग दोघांना मिक्स केलं व्यवस्थित. काय होणार आहे या प्रोसेसमध्ये, ती गरम वस्तू पाण्यात टाकल्यावर ती वस्तू काय होईल, थंड होईल ना. ती जी सगळी उष्मा ती कोणाला ट्रान्सफर करेल, पाण्याला ट्रान्सफर करेल. मग त्या पाण्याला ट्रान्सफर केल्यावर आपण परत पाण्याचं तापमान नोट करायचं. मग नोट करून झाल्यावरती मग आपण आपलं सूत्र वापरायचं MCT वालं. जसं की आता इथे शेवटला ते सूत्र दाखवलेलं बघा, ते सूत्र काय होतं, हे वालं सूत्र. पाण्याने जेवढी उष्णता शोषून घेतली तेवढीच त्या वस्तूने उष्णता दिली असेल, म्हणून हे M1C1 कंसात T2 वजा T1 आणि इथे M2C2 कंसात T3 वजा T1. T3 म्हणजे T3 त्या वस्तूचं आधी किती तापमान होतं, वस्तूला गरम केल्या केल्या त्या वस्तूचं किती तापमान होतं ते T3. ठीक आहे. आणि हे T2 काय आहे, T3 हे मिक्स केल्यावरचं तापमान आहे. T2 काय होतं, त्या वस्तूला गरम केल्या केल्याचं काय तापमान होतं हे ते होतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे सोडवून दाखवते कसं करायचंय. सोपं आहे. काय कळलं नाही तर मला मधनं विचारा बरं का मुलांना. हो मॅम. आणि हे असंच मला गणित दिलेलं आहे आता हे पुस्तकामध्ये. ते आता सोडवलेली गणित आपण हवं तर उद्या बघूया. चला 2 मिनिटं फक्त लागतील मुलांनो, 2 मिनिटं थांबा, क्लास सोडू नका जाऊ. 2 मिनिटात आपण क्लास संपूया. सोपी आहे ही कन्सेप्ट. आता बघा काय केलंय मी, हे आपली आहे कॅलरी मापी. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे, हे पण मी ब्राऊनच दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हे आपलं आहे ते तांब्याचं जो पेला आहे तो आहे. ठीक आहे. आता ह्याच्या आतमध्ये काय भरलेलं आहे, हे किती भरले, पाणी. ठीक आहे. आता समजा हे पाणी जे आहे, पाण्यासाठी आपण M1 घेऊया. पाण्याचं वस्तुमान किती आहे समजा, पाण्याचं वस्तुमान 1 किलो आहे. आपल्याला सोडवायला बरं पडेल, एवढं नसतं पण समजा 1 किलो आहे. ठीक आहे. आणि सुरुवातीला मी काय केलं, ह्याच्या आतमध्ये काय टाकलेलं होतं, ह्याच्या आतमध्येच मी ऑलरेडी एक थर्मामीटर टाकून ठेवलंय. हे असं आतमध्ये एक ऑलरेडी थर्मामीटर टाकून ठेवलंय. आणि ह्या थर्मामीटरने मी पाण्याला काहीच आपण न करता त्याचं हे मोजलं. काय मोजलं, तापमान. तर नॉर्मली आधी पाण्याचं तापमान T1 किती आहे समजा 28 अंश आहे. ठीक आहे. हे इथपर्यंत कळलं दिव्या, बाकीच्या मुलांना पण कळलं. येस मॅम. हा. आता समजा हा माझ्याकडे हा लोखंडाचा ठोकळा आहे आणि ह्याला मी काय केलं, गरम केलं चमच्याने पकडून, म्हणजे चिमट्याने पकडून ह्याला गरम केलं आणि त्याचं मी तापमान मोजलं. तर मी बघितलं ह्याचं तापमान आहे समजा 70 अंश. किती आहे, 70 अंश. आणि त्या ठोकळ्याचं वजन
त्या ठोकळ्याचं वजन समजा आहे 0.5, अर्धा किलोचा तो ठोकळा आहे. ठीक आहे. आणि मग त्याचा M2 घेऊया आपण. आणि ठोकळ्याचं तापमान किती आपण गरम केल्या 70 अंश. बरोबर आहे. मग आता हा जो ठोकळा आहे तो इथे आपण पाण्यामध्ये टाकला आणि पाण्याला आपण मिक्स केलं चांगलं. इथे ना स्टरर असतो, म्हणजे त्या फिरवण्याचा मिक्स करण्यासाठी एक चमचा असतो, त्याला स्टरर म्हणतात. चमच्यासारखा नसतो तो, पण एक असतो मिक्स करण्यासाठी. ते आकृतीत तुम्हाला कळेल. मग मिक्स केल्यानंतर ना थोड्या वेळाने मी काय बघितलं, पूर्ण तापमान, पूर्ण आता ह्या सोल्युशनचं तापमान ठोकळा टाकून झाल्यावरती पाण्याचं तापमान जे आहे ते किती झालं, तर मी बघितलं की ते झालेलं आहे समजा 58 अंश सेल्सिअस झाले. किती झालं? 58 अंश सेल्सिअस. आता मग पाण्याचं सी किती आहे? CW लिहिते. सी म्हणजे वॉटर. पाण्याचं CW किती आहे? 1 आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आणि हे किती आहे? 1 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम सेल्सिअस हे आपलं पाण्याचं आहे. आणि आपल्याला आता काय काढायचंय? CI का नाव दिलंय मी? आयरन. आयरन नाहीतर Fe घेऊया. ह्याचं इंग्लिश मध्ये म्हणजे रासायनिक नाव काय आहे आयरनचं? फेरस आहे ना. येस मॅम. तर ह्याला CFE घेऊया. लोखंडाचं विशिष्ट उष्मा मला काढायचं. मग आपलं सूत्र काय आहे? पाण्याने जेवढी उष्णता शोषून घेतली, म्हणजे पाण्याने किती शोषून घेतली QW, तेवढीच उष्णता त्या ठोकळ्याची काय झाली? कमी झाली. बरोबर ना. जेवढी गमावली उष्णता तेवढीच कमावलेली असणार ना. जेवढी लोखंडाने गमावली तेवढीच पाण्याने कमावली. तर मग आता हे Qचं मग पाण्यासाठीच आपलं काय सूत्र होणार? M1 म्हणजे पाण्याचं वस्तुमान गुणुले पाण्याच्या तापमानामध्ये किती फरक झालाय हे बघा. हे T2 वजा T1, सॉरी हे T3 लिहायला पाहिजे होतं. T3 वजा T1 आणि पाण्याचा CW. सेम ह्याचं सूत्र काय बनणार? लोखंडाच्या ठोकळ्याचं वस्तुमान, लोखंडाचं आधीचं तापमान किती होतं? T3 वजा T2 येणार. लोखंडाचं फायनल तापमान आणि आधीचं लोखंडाचं तापमान, आणि C तर आपल्याला लोखंडाचं काढायचंच आहे. बरोबर आहे. आता इथे किमती ठेवा. ह्याची किंमत आहे 1. आता इथे किती बदल झालाय तापमानामध्ये? 58 आणि 28. बघा किती झालं फरक? 30 आला. 30 मॅम. 30. CW इथे 1 आहे आणि इथे M2 किती आहे? 0.5. आणि ह्याच्यामध्ये किती फरक झालाय? 70 वरून त्याचं तापमान कमी होऊन 58 वर गेले. 70 वजा 58 किती? 12. आणि आता हे CFE तर आपल्याला काढायचंय. मग CFE किती येणार? CFE ला आपण मग इकडे 1 गुणिले 30 गुणिले 1, तर हे 30चं 30च येणार. आणि इकडे जे राईट साईडला जे गुणले इकडे आल्यावरती काय होणार? ते छेदणार. तर 0.5 गुणिले 12. बरोबर आहे. आणि हे आपलं CFE आहे. दोन्ही आता आधी सोडवून घेऊया. तर इथला पॉइंट काढल्यावर, खालचा पॉइंट काढल्यावर आपण अंशामध्ये 1 शून्य वाढवू शकतो, माहितीये ना. तर हे बनणार 5 गुणिले 12 CFE. आता दोन्ही बाजूंना एक्सचेंज करूया. CFE मग किती लेफ्टला घेतलं आणि राईटला घेतलं मी 300 आणि भागिले 12 पंचे 60. 12 पंचे 60. तर हे 0 0 गेलं आणि हे 6 पंचे 30. तर CFE किती आलं माझं? 5. तर 5 किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस. तर खरं तर हे 5 नाहीये, आपण एक्झाम्पल घेतले, नुसतं आपल्या मनाने व्हॅल्यूज घेतले. लोखंडाची एवढी क्षमता नाहीये उष्णता धरून ठेवण्याची. कळलं हे गणित दिव्या? येस मॅम. नुसतं उष्णता काढायचं सूत्र आणि दुसरं सूत्र कुठलं वापरलंय? जेवढा उष्णता घेतला तेवढाच उष्णता गमावला, म्हणून हे this इज इक्वल टू this असं केलेलं आहे. MC1T1
MC1 डेल्टा टी इज इक्वल टू MC1 डेल्टा 2 असं केलेलं आहे. डेल्टा टी त्याचा वाला डेल्टा पण M2C2 डेल्टा टी लोखंडाच्या ठोकळ्यासाठी. ठीक आहे, अजून आपण डिटेलमध्ये ह्याला नेक्स्ट क्लासमध्ये बघू. तोपर्यंत होमवर्क काय आहे मुलांनो, मी स्क्रीन शेअर करून सांगते. हे पुस्तकामध्ये ही जी सोडवलेली उदाहरणं आहेत ना, ही ट्राय करा. एकतर मी सोडवून दाखवले तरी पण नोटबुक मध्ये छान अक्षरामध्ये परत एकदा सोडवा. हे उदाहरण 1 आणि उदाहरण 2 आणि 3 ट्राय करा. हे सेकंड आणि हे थर्ड. ह्याची मेन कन्सेप्ट काय ते मी आता ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. मग नेक्स्ट क्लासमध्ये ही 2 उदाहरणं आपण गो थ्रू करू. आणि ही उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवताना जर तुम्हाला समजली तर चांगली गोष्ट आहे. मग आपण स्वाध्यायामधली गणितं सोडवू मग. ठीक आहे, तर हे उदाहरण नंबर 1, 2, 3 पुस्तकामधलं नोटबुक मध्ये सोडवायचंय छान हँडरायटिंग मध्ये आणि मला ग्रुपमध्ये त्याचा फोटो पाठवा. येस मॅम. ठीक आहे, चला आता 9:30 वाजले जवळजवळ. आपण क्लास आजचा थांबूया. बाय मॅम.